उल्लेख केलात 90 पेक्षा जास्त दिवस झाले घनदाट जंगलाचा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये हे दहशतवादी राहतात. प्रश्न असा आहे की घनदाट जंगलामध्ये आपली हत्यारं घेऊन आणि व्यवस्थित तंबू वगैरे टाकून हे सर्व्हाइव्ह कसे करतात? ही तयारी आधी केलेली असते की त्यांच्यासाठी सहज असतं जंगलामध्ये इतके 3-3 महिने सर्व्हाइव्ह करणं? हा मुसा जो आहे तो दहशतवादी नाहीये. तो दहशतवादाच्या अगोदर पाकिस्तानच्या आर्म फोर्सेस मधला स्पेशल सर्व्हिसेसचा कमांडो आहे. कुठल्याही देशाचा कमांडो ट्रेनिंग घेतलेला एखादा जवान जर असेल तर अतिशय एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये कसं राहायचं हे त्यांना पूर्णतः त्या प्रकारे ट्रेन केलेलं असतं. नंबर एक. दुसरी गोष्ट, हे सगळेच्या सगळे दहशतवादी माउंटन वॉरफेअर मध्ये अत्यंत तरबेज असणारे अशा प्रकारचे हे दहशतवादी आहे. म्हणून यांना फक्त दहशतवादी आपण समजायचं नाही. ISI ना आणि त्याहून महत्वाचं पाकिस्तानच्या लष्कराचा समावेश असणारा किंवा त्यांनी ट्रेनिंग दिलेला, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी हत्यारं दिलेले अशा प्रकारचे हे दहशतवादी आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह जर त्या ठिकाणी करत असतील तर ते फक्त या तिघांच्या किंवा चौघांच्या मदतीनं होणं शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं आपले जे घरभेदी आहेत म्हणजे तिथले जे लोकल यांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत, जे त्यांना म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी काही असतील किंवा लॉजिस्टिक अरेंजमेंट त्या ठिकाणी असेल, या सगळ्यांसाठी त्यांनी कुठेतरी मदत केली होती आणि 22 एप्रिलच्या अगोदर पासून त्यांचं प्रॉपरली प्री प्लॅनिंग होतं, प्रॉपरली त्यांनी रेकी केली होती. त्या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या पाहिलं तर त्यांची ट्रेनिंग, त्याचबरोबर लोकांचा त्या ठिकाणी सपोर्ट आणि एकूणच सोबत आणताना म्हणजे ते सामान सुद्धा जर तुम्ही त्या ठिकाणी पाहाल तर वेगवेगळ्या प्रकारची औषधी तुम्हाला दिसतील. इव्हन हे काय दहशतवादी आहे म्हणजे काय खरोखरच त्या धर्मासाठी ते स्वतःचा जीव देत आहेत अशातली बिलकुल गोष्ट नाही. वेगवेगळ्या प्रकारचे नार्कोटिक, वेगवेगळ्या प्रकारचे मादक पदार्थ तुम्हाला त्यांच्या त्या ठिकाणी सापडतील आणि अशा प्रकारचे जे आहेत ड्राय फ्रुट्स म्हणा किंवा एनर्जी गिव्हिंग वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टफ ज्याच्या माध्यमातून कित्येक आठवडे ते अशा प्रकारच्या अवघड परिस्थितीमध्ये सस्टेन करू शकतील अशी पूर्ण तयारी करून ते त्या ठिकाणी येतात. आणि याची फक्त हिंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर 26/11 जो हल्ला झाला होता आणि अजमल अमीर कसाब पकडला गेला होता आणि त्याच्यानंतर जे प्रूफ आपल्या समोर आले किंवा ते 10 जण ज्या प्रकारच्या तयारीनं आले होते त्यावरून आपल्याला हिंट मिळू शकेल की कशा प्रकारे यांची तयारी असते. हा तर त्याचा पुढचा टप्पा होता. हा तर स्पेशल सर्व्हिसेसचा कमांडो होता मुसा.